नमस्कार. लाईफ टॉक्स परिवारात आपलं हार्दिक स्वागत आहे. आज एका केसनिमित्त दर्यापूर कोर्टात जायचं नियोजन होतं. त्यानिमित्तानं आपल्या महाराष्ट्राला जी भव्य संतांची परंपरा लागलेली आहे त्याच परंपरेतील एक संत श्री पुंडलिक बाबा संस्थान पुंडलिक नगर मूर्तिजापूर येथे त्यांची समाधी स्थळाचे दर्शन घेण्याचा योग जुळून आला. चला तर मग आपण सर्वांनी या दर्शनाचा लाभ घेऊया. आपण जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मूर्तिजापूर दर्यापूर रोडवर मूर्तिजापूरपासून जवळच सिरसो गावाच्या थोडंसं अलीकडं श्री संत पुंडलिक महाराज यांचे देवालय आणि समाधी स्थळ आहे. आज आपण तिकडे भेट देणारच आहोत. खूप सुंदर आणि छान रमणीय असे देवस्थान आहे. आपण देवस्थानाच्याकडे जात असताना आपल्याला रस्त्यावरच देवस्थानाकडे जाणारी कमान दिसून येते आणि त्याच्यात थोडं समोरच जर बघितलं तर किल्ल्यासारखी अतिशय सुंदररित्या दिसणारे असे हे एक वृद्धाश्रम सुद्धा तेथे तयार केलेले आहे. याच रस्त्यावर थोडं समोर गेलो तर श्री पुंडलिक महाराज यांचे समाधी स्थळ आहे. हा परिसर एकच आहे, फक्त याला दोन वेगवेगळ्या कमानी आहेत आणि त्या रस्त्यावरच आहेत. तर आपण सर्वप्रथम समाधीचे दर्शन घेऊ. चला. या मंदिर परिसरात श्री पुंडलिक महाराज यांचे समाधीस्थान तसेच त्यांची बसण्याची गादी व इतर अनेक मंदिरे सुद्धा आहेत. आपण तेथे सुद्धा दर्शनास जाणारच आहोत. खूप सुंदर आणि हिरवळ असलेला हा परिसर आहे. येथे पाय ठेवता क्षणी आपले मन रमून जातं. श्री पुंडलिक महाराज यांच्या समाधीस्थळात येताच आपणाला हा भव्य हॉल दिसून येतो. समोर दिसून येते ती महाराजांची प्रतिमा आणि येथे जे समोर आहे ते आहे श्री महाराज यांचे समाधीस्थळ. चरण पादुका अतिशय मंत्रमुग्ध करून घेणारे वातावरण आहे. आपण नक्की एकदा भेट द्या. दर्शनाने मन आणि आत्मा दोन्ही तृप्त होतील. अतिशय स्वच्छ परिसर आहे. त्याचसोबत श्री पुंडलिक महाराज यांची भव्य देखणी आणि प्रत्यक्ष आहेत असा भास होणारी प्रतिमा सुद्धा येथे आहे. त्याच्या दर्शनाने मन आणि आत्मा दोन्ही तृप्त होतात. अतिशय छान सुबकरित्या महाराजांची प्रतिमा नंदादीप अशा प्रकारे व्यवस्था आहे. श्री पुंडलिक बाबा संस्थान यांच्या समाधीस्थान आहे. येथे हा सुंदर असा खूप मोठा हॉल आहे. यात्रेच्या वेळेला येथे फार गजबज असतं. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील संपूर्ण गावातील लोक येथे येतात आणि उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. याच परिसरात महाराज जिथे बसत होते ते स्थान सुद्धा आहे, ती गादी सुद्धा आहे. आपण लवकरच तिथेच जाऊ, ते सुद्धा बघू. श्री पुंडलिक बाबा समाधी स्थळापासून त्यांच्या गादीपर्यंत जाण्यास आतमधून सुद्धा एक रस्ता आहे, परंतु तेथे काही बांधकाम चालू असल्यामुळे आम्ही कमानीतून जाण्याचा निर्णय घेतला. येथे आम्ही गाडी पार्क केली आणि तेथील सर्वप्रथम दिसणाऱ्या एका छोट्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. शक्तीचे प्रतीक केशरनंदन श्री हनुमान यांचे हे मंदिर आहे. खूप छान छोटेखानी बांधकाम असलेले मंदिर असून याच मंदिराच्या बाजूला एक दीपमाळ सुद्धा आहे. आजकाल मंदिरात लोप पावलेली ही परंपरा आहे, परंतु येथे ही दीपमाळ आहे. यज्ञभूमी त्याच्या बाजूलाच आपण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वप्रथम दिसते प्रथम पूजक श्री गणेशजी
गणपती यांची मूर्ती आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला श्री शंकर भगवान आपल्या नंदींसोबत आहेत. आणि येथे आत आहे श्री गणेश आणि दुर्गा देवीची अतिशय सुंदर मूर्ती. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या संस्थानात नवरात्राचा उत्सव सुद्धा फार चांगला मोठ्या प्रमाणात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. खूप मोठे मंदिर आहे आणि फार चांगल्या रीतीने सजावट करून तयार केलेले हे मंदिर आहे. या मंदिराच्याच मागच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे आणि तेथेच समोरील बाजूला श्री महादेव यांचे मंदिर असून त्यांच्यासोबत नंदीसुद्धा विराजमान आहेत. लहान छोटेखानी मंदिर असून हे सुद्धा अतिशय छान मंदिर आहे. या संस्थानातील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय चांगली असलेली स्वच्छता आहे. कुठेही आजूबाजूला कचरा वगैरे काहीही पडलेला नाही. या मंदिराच्या बाजूला आहे संत श्री पुंडलिक बाबा यांची प्रत्यक्ष गादी. पुंडलिका धाव लवकरी आपुल्या भक्ताला तारी. सुंदर अभंगवाणी असलेल्या या मंदिरात आपण प्रवेश करत आहोत. येथे प्रवेश करतात सर्वप्रथम आपले दर्शन होते ते आद्यपूजक श्री गणपती गणेशजी आणि सोबतच अखंड वारकरी संप्रदायाची आई श्री विठ्ठल रुक्माई, सोबतच राधे कृष्ण आणि काळ्या पाषाणात बनवलेली श्री हनुमानजी यांची मूर्तीसुद्धा आहे. येथून आतमध्ये श्री पुंडलिक बाबा यांची प्रत्यक्ष गादी आहे. खूप छान सुंदर असे वातावरण आहे. श्री पुंडलिक बाबा यांचे तैलचित्र आहे. तेथेच त्यांच्या प्रत्यक्ष गादीवर शंख आणि त्यांच्या चरणपादुकासुद्धा दर्शनार्थ ठेवलेल्या आहेत. श्री पुंडलिक महाराज यांचे फोटोसुद्धा ठेवलेले आहेत. भक्तजना आधार तुझाची कनवाळू गुरुराजा असे श्री पुंडलिक बाबा यांचे तैलचित्र आणि त्याच्या बाजूलाच ब्रह्मीभूत परमपूज्य सद्गुरू श्री मुंगसाजी माऊली यांचे सुद्धा तैलचित्र आहे. अतिशय छान सुंदर आणि धार्मिक वातावरणात येथे दर्शन होतं. बाजूलाच समयासुद्धा ठेवलेले आहेत. परमपूज्य पुंडलिक बाबा यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच नारायण दशमीच्या दिवशी आमचे बालमित्र शिरीष भजनी हे जळगाववरून दरवर्षी सहपरिवार दर्शनाकरिता येत असतात. या ठिकाणी भरत असलेल्या यात्रेत लाखो भाविक भक्तगण सुद्धा दर्शनाचा लाभ घेतात. परमपूज्य पुंडलिक बाबा यांचा भक्त समुदाय हा फार मोठा असून तो सर्वदूर पसरलेला आहे. येथील दरवाजावर अतिशय सुंदर, आकर्षक आणि विलोभनीय असे नक्षीकाम सुद्धा केलेले आहेत. या प्रांगणात उभा असलेला हा श्रींचा रथ आहे. यावर सुद्धा अभंग लिहिलेला आहे. खूप छान सुंदर असा हा भव्य मंदिर परिसर आहे. या ठिकाणी असलेली छोटी छोटी आणि सुबक आणि फार छान मंदिरे भक्तिमय वातावरणात भरच घालतात. याच परिसरात असलेली उंच उंच झाडे आणि त्याची शीतल चार थंडगार सावली ही सुद्धा मन वेधून घेते. आज दर्यापूर येथे एका केस संदर्भात जाण्याचा योग आल्यामुळे या पवित्र अशा देवस्थानाच्या दर्शनाचा योग जुळून आला. संत श्री पुंडलिक बाबा यांची महती, कार्य हे शब्दात सांगणे शक्यच नाही. त्यासाठी आपणाला येथे येऊन दर्शन घेऊन त्याचा अनुभवच घ्यावा लागेल. आपण येथे येऊन दर्शनाचा अनुभव घ्या. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या याच लाईक, शेअर आणि कमेंट्सच्या प्रेरणामुळे आम्ही भविष्यातही आपणासाठी असेच चांगले व्हिडिओ घेऊन येऊ.